नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला पेपर चांगले जात असतील आणि चांगल्या मार्कांचे तुम्ही पेपर वगैरे याच्यामध्ये लिहीत असतील. ओके. आणि टी-वाय-बी-एचा बघा आता उद्या देखील पेपर आहे. आज देखील पेपर झालेले आहेत. आय होप की तुमचा पेपर चांगला गेला असेल आजचाही. आणि उद्याचा बघा पेपर याच्यामध्ये तुमचे फक्त 3च पेपर असणार आहेत. मोस्ट फोकस करून याच्यावरती लँग्वेजवरती असेल फक्त उद्याचा. आणि फक्त लँग्वेजचाच पेपर उद्या असणार आहे. म्हणजे मराठीचा असेल, हिंदीचा असेल आणि इंग्लिशचा असेल. बाकी याच्यामध्ये टी-वायचा कुठलाही एक्झाम नाहीये. तर तुम्ही जर विचार केला तर बघा 16 जानेवारी म्हणजे उद्या आहे आणि मॉर्निंग शिफ्टला तुम्हाला इंग्लिश 255, हिंदी 260 आणि मराठी 250. फक्त हे 3च विषय याच्यामध्ये तुमचे असणार आहे. तर ह्या 3 विषयांचे मी तुम्हाला याच्यामध्ये एम-पी क्वेश्चन मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ओके. तर कुठले-कुठले आहेत? तर बघा तुम्ही इथं बघू शकता. जेवढे काही विषय आहेत टी-वाय-बी-एला संपूर्ण विषयांचे आपल्याकडे बघा आय-एम-पी क्वेश्चनच्या सगळ्या पी-डी-एफ याच्यावरती अवेलेबल आहेत. ओके. तुम्हाला जी पी-डी-एफ पाहिजे असेल ती तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. तर तुम्हाला पी-डी-एफ मिळायच्यासाठी कसं करावं लागेल? तर सर्वांनी बघा आपलं जे ॲप आहे Play Storeला, तर सर्वांनी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. तुम्ही जर ऑलरेडी डाउनलोड केलं असेल, तर तुम्ही ॲपमध्ये चॅटिंगमध्ये जायचं आणि चॅटिंगमध्ये जाऊन तुम्ही जे आहे ॲडमिनला मेसेज करायचा. हे आपलं परीक्षेचा अभ्यास ॲप आहे. ठीक आहे. तुम्ही Play Storeला सर्च करून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. आणि सेम तुम्हाला बघा iPhone जर तुमच्याकडे असेल, तर iPhoneवाल्यांसाठी बघा ios.a2talk.in ही जी वेबसाईट आहे, यावर तुम्हाला जायचं आहे. यावर तुम्ही गेले, की फक्त ही लिंक जी आहे फक्त Safari ब्राउझरमध्येच ओपन होईल. ठीक आहे. चला असं समोर जाऊया. सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन याच्यामध्ये घ्यायचं आहे. तर सोबतच मित्रांनो, हे जे आपलं YouTube चॅनल आहे, तर सर्वांनी आपलं YouTube चॅनल देखील याच्यामध्ये सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. यावर बघा डेली याच्यावरती अपडेट्स वगैरे येत असतात आणि सोबतच बघा तुम्हाला याच्यामध्ये रोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर देखील असतं. तर सर्वांनी लेक्चर वगैरे जॉइन करावं. ओके. आणि तसेच त्याच्यामध्ये बघा संपूर्ण अपडेट्स जेवढे काही क्वेश्चन वगैरे तुमचे असतील त्याच्या सगळ्याचं डिस्कशन वगैरे आणि सोबतच बघा आज सकाळी जो आपण व्हिडिओ अपलोड केला होता बघा, की ऑफलाईन होम असाइनमेंट कशाप्रकारे लिहायच्या. तर तो देखील बघा सकाळी व्हिडिओ अपलोड केला होता. बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ बघावा अशी माझी इच्छा आहे. ओके. तर चला मित्रांनो समोरच्या गोष्टी बघू आपण याच्यामध्ये आता. तर बघा मराठी 250 बघा आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता टी-वाय-बी-ए मराठी 250 तर याचे जेवढे काही आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, ते सगळे तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. ही फक्त एकच पी-डी-एफ आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे बघू शकता किंवा स्क्रीनशॉट याचा काढू शकता. तर हे सगळं तुम्हाला जर पाहिजे असेल, तर तुम्ही आपलं जे ॲप आहे Play Storeला, त्या ॲपमध्ये तुम्हाला मेसेज करायचा आहे. तुम्हाला ह्या ॲपमध्ये परीक्षेचा अभ्यास ॲपमध्ये तुम्हाला सगळे अपडेट्स वगैरे मिळतील. ओके. ठीक आहे. तर हे झालं. समोर बघा आता इंग्लिश 255 आता हा देखील बघा इंग्लिश 255 टी-वाय-बी-एचा विषय आहे. तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही याच्यामधून ते घेऊ शकता. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही याच्यामधून करू शकता. ही पी-डी-एफ एकच आहे फक्त. तुम्हाला दुसरी पी-डी-एफ पाहिजे असेल, तर ही देखील पी-डी-एफ तुम्हाला जे आहे आपल्या ॲपवरती मिळेल. ठीक आहे. तुम्ही त्यावरून घेऊ शकता. आता समोरचं बघा आपल्याकडे आहे बघा हिंदी 260 आता हा हिंदीमध्ये आहे. सो इसमें जो आपको हिंदी टू 60 टी-वाई-बी-ए के लिए सब्जेक्ट रहेगा। इसमें भी आपको बहुत ही सिंपल रहेंगे। ज़्यादातर इसमें जो जितने भी कवयित्री वगैरह होंगे, सब उनके ऊपर ही आपको इसमें मिल जाएगा। जैसे कि कविता की भाषा, सूरदास के काव्य, श्री संत तुलसीदास की भक्ति भावना, रहीम के काव्य, ठीक है? और कविता जितनी भी रहेगा उतना अलंकार और इसमें हिंदी साहित्य, ठीक है? हिंदी के मुसलमान संत कवि या फिर हिंदू कवि, छंद क्या होता है, छंद किसे कहा जाता है, अलंकार किसे कहा जाता है। बस एकदम बेसिक से इसमें आपको जो है क्वेश्चंस वगैरह रहते आते रहेंगे, ठीक है? तो इस प्रकार से आपको इसमें मिल जाएगा और इसकी भी ये खाली सिंगल पीडीएफ रहेगी। अगर आपको इसकी डिटेल में पूरी पीडीएफ चाहिए 3 पेजेस की या फिर जितनी भी क्वेश्चन बैंक आपको चाहिए, जिसका आपको एग्ज़ाम में आपको हेल्प हो, तो आप जो है ये एप्लीकेशन ले सकते हैं, इसमें आपको पीडीएफ मिल जाएगी। आपको बस एप्लीकेशन में आपको जो है चैटिंग में जाना है और आपको एडमिन को मैसेज करना है। तो उसमें जो है आपको दोस्तों ये मिल जाएगा, आप उसमें चेकआउट कर सकते हो। सो दोस्तों आई होप आपको वीडियो पसंद आया होगा, तो मिलते हैं अगली वीडियो में, तब तक के लिए देखते रहिए, सीखते रहिए। जय हिंद, जय भारत।